रेवण्णाला आज शिक्षा ठोठावण्यात येणार आहे। प्रज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणात काल दोषी सिद्ध झालेत। 35 वर्षीय रेवण्णावर 47 वर्षीय मोलकरणीवर बलात्काराचा आरोप सिद्ध झालाय। रेवण्णा विरुद्धच्या 4 पैकी एका प्रकरणाचा निकाल काल जाहीर झाला। आमदार खासदारांसाठीचं विशेष न्यायालय आज या न्यायालयात शिक्षा सुनावण्यात येणार आहे। प्रज्वल रेवण्णा माजी पंतप्रधान देवेगौडांचे नातू आहेत, तर त्यांचे वडील कुमारस्वामी सध्या केंद्रात अवजड उद्योग मंत्री आहेत। तर प्रज्वल रेवण्णाचं हे जे बलात्कार प्रकरण आहे ते नेमकं काय आहे आपण बघतोय। 24 एप्रिल 2024 ला हासनच्या स्टेडियमवर शेकडो पेन ड्राईव्ह सापडले। पेन ड्राईव्ह मध्ये प्रज्वल रेवण्णाचे 2870 व्हिडिओ क्लिप्स आणि फोटो होते। व्हिडिओत अनेक महिलांसोबतचे शरीर संबंध दिसून येत होते। व्हिडिओतील महिला हासन, होले नरसीपूर, मैसेरू शहरातल्या आहेत। 50 महिलांच्या तक्रारी आल्या। प्रज्वलनं बलात्कार केल्याचा 12 महिलांचा आरोप आहे। व्हिडिओ सापडताच पोलिसांकडून 4 एफआयआर दाखल करण्यात आले। व्हिडिओ समोर येताच तिसऱ्याच दिवशी रेवण्णा भारताबाहेर निघून गेला। 31 मे रोजी रेवण्णा जर्मनीतून भारतात येताच त्याला अटक करण्यात आली। खटल्यात 26 साक्षीदार, 180 कागदपत्र आणि 38 सुनावण्या आहेत। प्रज्वलला 10 वर्षांपर्यंतची कैद ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा शक्य आहे। आणि या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, या प्रकरणात नेमकी प्रज्वल रेवण्णाला काय काय शिक्षा होऊ शकते आणि काल न्यायालयानं नेमकं काय म्हटलं? नक्कीच 2 तारखेला म्हणजे आजच प्रज्वल रेवण्णा यांच्या क्वांटम ऑफ पनिशमेंटवर म्हणजे एकूण त्यांना किती शिक्षा होणार आहे याविषयीचा निर्णय होईल। सध्या प्रज्वल रेवण्णा हे दोषी आहेत असा स्पष्टपणे निर्वाळा न्यायालयाने दिलेला आहे। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रज्वल रेवण्णा यांच्याविषयी जेव्हा शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळी प्रज्वल रेवण्णा हे स्वतः न्यायालयामध्ये रडायला लागले होते। त्यांना स्वतःवरती नियंत्रण ठेवता आलं नाही आणि त्यानंतर मग आता प्रज्वल रेवण्णा यांना ज्या विशेषतः एकतर पहिल्यांदा त्यांना अशा प्रकारे जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणं या गुन्ह्याखाली, त्यासोबतच ऑब्स्सीन मटेरियल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असे अश्लील व्हिडिओज तयार करणं आणि ते स्वतःजवळ बाळगणं या गुन्ह्यांखाली त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आलेले होते आणि या आरोपांना ते गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेले आहेत। न्यायालयाकडून ज्या न्यायालयामध्ये ट्रायल चालली आणि आता त्याच न्यायालयाकडून आज शिक्षा सुनावली जाणार आहे। त्यावेळी प्रज्वल रेवण्णा यांना नेमकं किती दिवसांची शिक्षा होईल, कोणकोणत्या स्वरूपाची शिक्षा दिली जाईल याबाबत आज प्रज्वल रेवण्णांच्या एकंदरीत त्यांच्या सगळ्या कारनाम्यांबाबत कोर्टाकडून फैसला होणार आहे। त्या दरम्यानच्या काळात नक्कीच प्रज्वल रेवण्णाकडून प्रयत्न केले जातील उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचे, परंतु त्या दरम्यान जे कनिष्ठ न्यायालय जिथे ट्रायल चालली त्या ठिकाणी प्रज्वल रेवण्णाला शिक्षा सुनावली जाणार आहे। आणि त्यामुळे हा खटला हाय प्रोफाईल आहेच, परंतु गुन्ह्यांचं प्रमाण देखील अतिशय हे गंभीर आहे। गुन्ह्यांचा हा प्रकार गंभीर आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।